उत्तरेत मराठेशाहीचा दरारा कायम करणारे दोन महत्त्वाचे सरदार घराणे म्हणजे शिंदे आणि होळकर. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे दिल्लीवरही मराठी सत्ता प्रस्थापित होऊ शकली. पण उत्तर पेशवाईतील राजकारणामुळे हळूहळू या दोन्ही घराण्यात तंटे सुरू झाले. इंदूरच्या गादीच्या वादातून पुण्याला आलेल्या दुसऱ्या मल्हारराव होळकर यांची दौलतराव शिंदेंनी हत्या केली. त्यांची गरोदर पत्नी जिजाबाई यांना कैदेत टाकलं. होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा हा प्रयत्न होता आणि याला पेशव्यांचं अनुमोदन होतं. यशवंतराव होळकर म्हणजे दुसऱ्या मल्हारराव होळकरांचे सावत्र भाऊ. ते पराक्रमी होते. अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी खर्ड्याच्या लढाईत निजामाला पाणी चाकायला भाग पाडलं होतं. पण स्वकीयांच्या राजकारणामुळे त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले. दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यास यशवंतरावास कैद करण्यास भाग पाडलं. परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्यानं कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे 300 स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केलं आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता. पेशवाईच्या गादीवर बसलेले दुसरे बाजीराव हे स्वभावानं चंचल व हलक्या कानाचे होते. त्यांचा बराचसा काळ विलासी जीवनात व्यतीत होत असे. दूरदृष्टी नसल्यामुळे त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चुकले. आपल्या दोन पराक्रमी सरदार घराण्यातील वाद मिटवण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं, मात्र तसं काही घडलं नाही. यशवंतराव होळकरांनी केलेल्या काही मागण्या मान्य करून सामोपचाराने प्रश्न मिटवता आला असता. सर्व मराठी सत्ता एकत्र आल्या असत्या तर इंग्रजांना भारतात राज्य स्थापन करता आलं नसतं. उलट यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विठोजी होळकर यांना शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंडाची शिक्षा त्यांनी दिली होती. यामुळे वेळ अशी आली होती की भावाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले यशवंतराव होळकर भलं मोठं सैन्य घेऊन पुण्यावर चालून आले. गेल्या कित्येक वर्षात पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याचं धाडस कोणाच झालं नव्हतं. पण आता दोन मराठी सेना एकमेकांच्या समोर उभ्या होत्या. पेशव्यांच्या बाजूने अर्थातच दौलतराव शिंदेची सेना लढणार होती. दोन्ही बाजूला जवळपास लाखभर सैन्य होतं. यात कवायती फौजा, तोफा, घोडदळ यांचा समावेश झाला होता. 25 ऑक्टोबर 1802 रोजी ऐन दिवाळीच्या दिवशी युद्धाला तोंड फुटलं. घनघोर लढाई झाली. स्वतः जातीने लढाईत उतरून नेतृत्व करणाऱ्या यशवंतराव होळकरांच्या पराक्रमानं पराकाष्ठा केली. शिंदेंच्या कवायती फौजेला होळकर भारी पडू लागले. संध्याकाळपर्यंत दौलतराव शिंदेंचा मोठा पराभव झाला होता. पर्वतीच्या टेकडीवरून लढाईचं निरीक्षण करणाऱ्या बाजीराव पेशव्यांनी रागरंग ओळखून पुण्यातून पळ काढला. हेच ते युद्ध होतं जिथं दुसऱ्या बाजीराव पेशव्याला पळपुटा बाजीराव ही उपाधी मिळाली. दोन्हीकडचे हजारो सैनिक ठार झाले होते. हा आकडा त्या काळच्या मानाने देखील प्रचंड होता. संपूर्ण पुण्यासाठी ही काळी दिवाळी ठरली होती. असं युद्ध त्यांनी न भूतो न भविष्यती पाहिलं होतं. ही लढाई झाली ते ठिकाण म्हणजे कवडीचा माळ. तिथं मोठी लढाई झाली, घनघोर लढाई झाली. या गावाचं नाव घोरपडे असं पडलं. मेलेल्या लोकांच्या मुंड्या टाकल्या ते ठिकाण मुंडवा, तर हाडं टाकली ते ठिकाण हडपसर झालं. युद्ध कायद्यांना यशवंतराव होळकरांनी जेरबंद करून ठेवलं होतं. ते ठिकाण कोंडवा म्हणून प्रसिद्ध झालं. मराठीशाहीच्या दुर्दैवी इतिहासाची साक्ष देत आजही गावं उभी आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितींसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.